गप्प. एकदा गावातून तिघे जण जवळच्या शहरात खरेदीसाठी गेले होते. रात्र झाल्यामुळे त्यांनी एका धर्मशाळेत उतरायचे ठरवले. त्या तिघात एक गुराखी, एक चौकीदार व एक माळी होता. गुराखी म्हणाला, जेव्हा मी म्हशीसारखा ओरडतो तेव्हा आजूबाजूच्या गावातली चरणारी गुरं भीतीने उभी राहतात. चौकीदार म्हणाला, जेव्हा मी आवाज लावतो तेव्हा चोर भिवून लपून बसतात. चित्ता देखील गावाकडे येत असला तरी तो परत जंगलाच्या दिशेला पळायला लागतो. माळी म्हणाला, तुम्ही तर असल्या लहान सहान गप्पा मारता आहात. मी जेव्हा कोंबड्यासारखी बांग देतो तेव्हा सूर्य उगवतो. धर्मशाळेच्या त्या दालनात आणखी एक गृहस्थ अगोदरच आलेला होता व झोपल्याचं सोंग करून गुपचूप बसला होता. त्याने विचार केला की या तिन्ही बातारामांची परीक्षा घ्यायलाच हवी, म्हणून त्याने चित्त्यासारखा आवाज काढून जोरदार डरकाळी फोडली. तो आवाज ऐकताच तिघेही धर्मशाळा सोडून पळत सुटले.